जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू झाली, कार्यक्रम लागला आणि साहेबांचा आदेश आला की तुला काहीही केल्या या नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेससाठी लढायचं आहे आणि ताकदीने लढायचं आहे आणि त्यासाठी म्हणून मी तुझ्या पाठीशी आहे। आणि आज कालच माघार झाली आणि नेता कसा असावा तर दुसऱ्या दिवशी पहिली जी काय बैठक असेल ती नेसरी पासून साहेबांनी या ठिकाणी सुरू केली आहे। म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला जर बळ द्यायचं असेल, त्याला ताकद द्यायची असेल, त्याला जर हाताच्या फोडासारखं जर जपायचं असेल तर ते कसं जपावं हे साहेबांच्याकडनं शिकावं। कारण मला देखील वाटत होतं की साहेबांना कधी बोलवायचं, कधी या साहेब म्हणून सांगायचं, पण मी बोलायचं बाजूलाच झाला। साहेबांचाच काल फोन आला की उद्या सकाळी तुझ्याकडे मी 9 वाजता येतोय, प्रचाराची सुरुवात करतोय आणि आपण जिथे जिथे जायचं त्याचं नियोजन कर, आपण जाऊया। साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली गेले 20 वर्ष या ठिकाणी एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता मी काम करत आहे आणि हे काम करत असताना माझ्याबरोबर असणारी तमाम या भागातील सामान्य कुटुंबातील सगळे कार्यकर्ते अगदी ताकदीने या ठिकाणी माझ्या पाठीशी आहेत। आणि हे करत असताना आम्ही कधी कार्यकर्त्याने नेता म्हणून कधी वागलोच नाही, तर आम्ही सगळे वागत असताना आम्ही एका कुटुंबातले आहोत, आपण एकमेकाच्या सुखदुःखात सामील व्हायचं आहे अशा भूमिकेतल्या या ठिकाणी आम्ही आता वावरत आलो। साहेब 2012 साली माझ्या सौ कविता गुडबे या ठिकाणी जिल्हा परिषदेला पडल्या, पण त्यावेळेला न थकता न थांबता या ठिकाणी काम करत राहिलो आणि परत एकदा या ठिकाणी 2017 साली या ठिकाणी मी स्वतः या नेसरी पंचायत समितीमधून सदस्य झालो आणि दुसऱ्या मतदारसंघातून या ठिकाणी इंदुताई नाईक या ठिकाणी सदस्य झाल्या। हे होत असताना साहेब या भागात काम करत असताना आपल्या माध्यमातून विकास कामं असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, त्या तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही या ठिकाणी केलं। आणि त्याचं साहेब प्रत्यंतर ज्यावेळेला आम्ही प्रत्येक गावात जातो, गावागावात ज्याला भेटतो त्याला साहेब म्हणतात की विद्यार्थी तुमचं काम आमच्यापर्यंत पोहोचलंय, तुम्ही वैयक्तिक लाभाच्या योजना राबवलाय, तुम्ही आमच्यासाठी प्रत्येक गोष्टीत धावून आलाय सुखदुःखात आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे। म्हणजे साहेब ही इलेक्शन एका वेगळ्या वळणावर गेली आहे नेसरी भागातली। या ठिकाणी कार्यकर्ता विरोध, त्या ठिकाणी वारसदार अशी जवळजवळ निवडणूक या ठिकाणी आता आलेली आहे आणि ही निवडणूक घेत असताना आपण साहेब सांगा असं वाटतंय म्हणजे मी उमेदवार जरी असलो तर माझ्यापेक्षा प्रत्येक गावात प्रत्येक सामान्य माणूस या ठिकाणी ठरवून बसलेला आहे की या वेळेला संधी 100% आपल्या नेतृत्वाखाली काँग्रेसला या नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघ द्यायचं हे ठरवलेलंच आहे। साहेब ज्या ज्या गावात जाऊ त्यावेळेला म्हणजे आम्ही काम या भागात केलंय, 2,000-2,500 3,000 लोकांना आम्ही या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या माध्यमातून साहित्य वाटलेलं आहे, वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या आहेत, गावागावात विकास निधी पोहोचवलेला आहे आपल्या माध्यमातून। आणि हे देत असताना आम्ही गावापर्यंत पोहोचल्यामुळं लोकांची मानसिकता देखील त्या पद्धतीची झाली आहे की काम करणाऱ्या रस्त्यावरच्या माणसाला, आम्हाला रस्त्यावर भेटणाऱ्या माणसाला या ठिकाणी मतदान करायची भूमिका या ठिकाणी या सर्वांची झालेली आहे। हे होत असताना साहेब आपल्याला सांगायचं वाटतंय म्हणजे ठीक आहे, ग्रामीण भागात आमची सगळी सामान्य जरी माणसं असली ती म्हणतील की काम केलायच, पण ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो ज्या वेळेला आम्ही पूर्व भागात जातो त्याला एक गावाला तर साहेब ठरवलंय की मुंबईच्या अध्यक्षांनी, उपाध्यक्षांनी, सेक्रेटरीने ठरवलंय की आम्ही तुमच्यासाठी मतदानाला खास या ठिकाणी येणार आहे। म्हणजे एवढी भावना या लोकांची आहे